नमस्कार, ज्योती अन्नपूर्ण किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी चैत्र महिन्यातली माझ्या माहेरची एकविरा देवीची यात्रा असते, तर त्या यात्रेला मी गेलेली होती आणि तिथलं वैशिष्ट्य म्हणजे तिथे नवस असतो आणि त्यानिमित्त आज माझ्या वडिलांच्या घरीच मटण बनवलं होतं. म्हणून म्हटलं आज मटणाची हंडी किंवा डेग मटणची रेसिपी दाखवायची आणि बनवणारे पण घरचेच होते. तर माझा भाऊ आणि माझ्या बहिणीचे सासरे त्यांनी मिळून ही भाजी बनवली. तर सुरुवातीला भावानेच मटण स्वच्छ धुवून घेतलं. तर साधारण 10 ते 12 किलो हे मटण आहे. त्याच्यासाठी मटण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुतल्यावर लगेचच त्यांनी पातेल्यामध्ये टाकलं. हे मटण बनवण्याची रेसिपी जरा वेगळी आहे. तर सुरुवातीला पातेलं तापल्यावर त्याच्यात डायरेक्ट मटण सोडलं आणि मटणाला थोडंसं पाणी सुटायला लागलं. लगेच त्याच्यामध्ये 3 किलो कच्चा कांदा वापरला आणि तो मटणावर वरून पसरवला. परत त्याच्यात मीठ टाकलं, हळद पावडर टाकली. तर ही 100 ग्रॅम हळद त्यांनी वापरलेली आहे. आणि आता संपूर्ण कांदा, मीठ, हळद असं टाकल्यावर आता त्याच्यात खडे मसाल्यांचा वापर करणार आहेत. हे खडे मसाल्यांचं प्रमाण म्हणजे आमच्याकडे डेग मसाला म्हणून मिळतो, तर तो साधारण पाव किलो असतो. त्याच्यामध्ये तेजपान असतं, वेलदोडे असतात, लवंग, मिरे, दालचिनी, शहाजिरं असं संपूर्ण प्रमाणात घेऊन एकूण पाव किलो खडा मसाला वापरलेला असतो. तर सुरुवातीला त्याच्यामध्ये तेजपान, वेलदोडे आणि शहाजिरं हे मसाले असे अख्खेच ठेवलेले आहेत आणि ते मटणामध्ये असे कच्चे टाकूनच व्यवस्थित शिजवून घेतले. अर्ध मटण शिजेपर्यंत आपण त्याच्यात पाण्याचा वापर अजिबात केलेला नाहीये. फक्त आता संपूर्ण 1 लिटर तेलाचं पाऊच टाकलेला आहे. तर तेल टाकून झाल्यावर जे खडे मसाले होते त्याच्यामध्ये लवंग, मिरे, दालचिनी, शेषफूल हे संपूर्ण मिक्सरमध्ये थोडंसं जाडसर त्याचा भरडा करून घेतला आणि सारख्याच पद्धतीने संपूर्ण मसाला हा मटणावर असा वरूनच टाकलेला आहे. आता हे व्यवस्थित कालून झालं की लगेच आता इथे धना पावडर घेतलेला आहे आणि अर्धा किलो धना पावडरचा वापर आपण इथे केलेला आहे. आता हे मसाले टाकून झाल्यावर मटणामध्ये 2 ते 3 लिटर पाण्याचा वापर केलेला आहे. त्यामुळे मटण चांगलं शिजेल आणि मसाल्यांचा अर्क देखील उतरेल. त्याच्यानंतर आता पाव किलो अद्रक आणि पाव किलो लसूण याची चांगली पेस्ट करून घेतली आणि कढईमध्ये थोडंसं तेल टाकून परतून घेतलं. म्हणजे अद्रक लसूणचा जो कच्चापणा होता तो निघतो आणि भाजीला आणखीनच चांगली चव येते. सोबतीला भाजीला घट्टपणा येण्यासाठी 200 ग्रॅम काजूची पावडर बनवून घेतली आणि ती देखील वापरलेली आहे. तर अशा पद्धतीने इथपर्यंत भाजी तर तयार झाली आणि नंतर बहिणीचे सासरे आले. त्यांचा स्वयंपाकाचा उत्तम अनुभव आहे. तर त्यांनी त्याच्यामध्ये परत चटणी पावडर वापरली आहे. चपाटा रसगुल्ला अशी अर्धा किलो चटणी पावडर वापरली. परत पाण्याचा वापर केला, भाजीला चांगली उकळी आणली. अशी ही यात्रेनिमित्त घरच्या घरी बनवलेली मटणाची हंडी तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा. पुन्हा भेटू नवीन रेसिपीसह. धन्यवाद.